तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज ओमकार. त्या मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. सुरुवात तर सुरेख आहे, जे एका धावेने सुरुवात तर केली आहे. पुढचा चेंडू. वा, सॉलिड इन डिफेन्स. राजकुमार बिराजदार आपण पाहतोय स्ट्राईकला येतात. पहिला चेंडू सन्मानाने खेळून काढलाय. म्हणजे ज्या लिमिटेड ओव्हर्सचा जो खेळ असतो ना, 6 षटकांचा, 8 षटकांचा, 5 षटकांचा, त्यामधलं एक षटक हे पहिलं तरी कंपल्सरी पॉवर प्लेचं असतं आणि त्यामध्ये फलंदाज बॅट फिरवण्याचंच काम करतो. तो राजकुमार सरांनी डिफेन्स केलाय. रणनीती वेगळी आहे. इथे बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. बघा, कॉर्पोरेट संघ देखील मागच्या पर्वामध्ये सेमीफायनलिस्ट आहे. हे या खेळाडूकडे देखील अनुभव आहेत. या खेळाडूंना देखील मोठी मॅच खेळण्याचा अनुभव आहे. ही लीग आहे. लीग नंतर सुपर 6, तिथे नॉकआउट आणि त्यानंतर सेमीफायनल्स आणि फायनल्स आहेत. हे असं शेड्यूल आपल्या समोर आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. सुरेख अशी गोलंदाजी आपण ओम यांची पाहतोय. ओमकार भिडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतायत. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वेगात येतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3 धावा. भूपेंद्र सर, वेल प्लेड. चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. प्रमोद सर आहेत, तुषार सर आहेत. तुषार फार हुशार आहे. बॅटिंगला गेला, नॉन स्ट्राईकलाच राहिला, परंतु दहशत त्याची इतकी होती की समोरच्याला ताकद मिळाली. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड बॉलचा कॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. भरपूर स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये आपण संपन्न होता पाहतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिकेट मॅचेसचं आयोजन नियोजन केलं जातंय. त्यामध्ये देखील पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेड ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये देखील संपन्न होते. बघा, एखाद्या गोष्टीची आपण चर्चा केली आणि त्याला चांगली दाद इथे मिळली जाते, म्हणजे ती गोष्ट तितकीच सुरेख आहे आणि तितकीच महत्त्वाची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 5. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये संयमाने फलंदाजी केली आहे. 5 धावा केल्यात. ओम यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये इथे संपन्न केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेश जगताप. गणेश जगताप म्हणून यांना आपण पाहिलं तर टोपण नाव. टोपण नाव फार महत्वाचं आहे. आपल्या सर्वांचे लाडके मामा. आता गणेश म्हणून फार कमी ओळखतात, मामा सगळ्यांकडे चर्चा. वाह, ती सुरेख गोलंदाजी इथे आपल्याला गणेश सरांची पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे साकारली जाते. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. इथे गणेशांची जर आपण गोलंदाजी पाहिली ना, फार हुशारीने गोलंदाजी करतात. पहिला चेंडू काहीसा गती परिवर्तन आणि दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून उसळी देण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाही. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय. त्या फटक्यासाठी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा झाल्यात.
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय. गणेश सरांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, योग्य नियंत्रण, योग्य वेग आणि त्याचमुळे इथे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलेलं आहे. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, प्रशांत शिलवन. चांगली गोलंदाजी आपण गणेश यांची पाहतोय. इथे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. गणेश सरांचं कौतुक करावं लागेल. अगदी सुरेख गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी, पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. डॉट बॉल आहे. इथे आपण कॉर्पोरेट संघ पाहतोय. या संघामध्ये देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत, चांगले चांगले फलंदाज आहेत. चांगली बांधणी आपण इथे पाहतोय संघाची केलेली आहे. मागच्या वर्षीचे सेमीफायनलिस्ट या पर्वामध्ये देखील चांगली कामगिरी करतात. इथे मात्र चेंडू भरकटला जाईल, उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव. आतापर्यंत अवांतर धावेंचा जो वेग आहे ना, तो कुठेही कमी झालेला नाही. म्हणजे प्रत्येक गोलंदाज एखादा दुसरा वाईड बॉल हाताळतोच आहे. इथे पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. चेंडू चांगला हाताळतोय, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर. म्हणजे इथे तुम्ही जर का थोडीशी केली ना चूक, तर त्याचं प्रायश्चित करायचं फार वेळ निघून जाते. वाईड बॉलचा कॉल सातत्याने होतोय. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. जो सातत्याने प्रयत्न होता की उजव्या यष्टीच्या लगत चेंडू इथे मार्गस्थ करायचा, तो 2 अवांतर धावेने इथे आपण पाहिलं तर तो टळला जातोय. परंतु पुढच्या चेंडूवरती लगेच इथे कमबॅक केलंय. 2 बॅक टू बॅक वाईड बॉल नंतर पुढचा चेंडू. इथे मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. 11 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट. फार मोठ्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषा पार. इथे तो चौकार. 4 धावा.
पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. एक चौकारानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव. धावसंख्या होते ती 16 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 16 धावा झाल्यात. पुढचा चेंडू तर चेंडू अडवायचा तो पायाने तुडवला. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल जिथे हाताने अडवायचा आहे त्याला पायाने उडवला आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. खेळाडू आहेत. जर्सी क्रमांक देखील 10. क्रिकेटच्या दैवतेचा हा जर्सी क्रमांक आहे. नाव सचिन आहे परंतु इथे गोलंदाजाने मात्र तो जर्सी क्रमांक परिधान केलेला आहे. इथे पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. 20 धावेने इथे धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण होते आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सोलापूर संघ तर दुसऱ्या बाजूने कॉर्पोरेट. चांगली संघाची बांधणी आहे कॉर्पोरेट संघाची. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून आपण पाहतोय संघाचे संघनायक आहे. खऱ्या अर्थाने संघनायकाचं फार मोठं महत्व असतं. चांगली संघाची बांधणी करायची आणि यष्टीरक्षक म्हणजे सगळ्यात बारीक लक्ष जर कोणाचं असतं ना मैदानामध्ये ते यष्टीरक्षकाचं असतं. सगळ्यात बारीक. इथे चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान एकाच धावेवरती इथे समाधान. ते लक्ष बारीक का असतं सगळे खेळाडू तिथून दिसतात. कोण कुठे नाहीये ते बघा. तुम्ही क्षेत्ररक्षण करताना पहिलं डाव्या उजव्या बाजूला बघितलं जातं आणि त्यानंतर सगळे समोरचे खेळाडू फलंदाज कसा खेळतो हे निहाळलं जातं. आणि प्रमुख जबाबदारी यष्टीरक्षकाची असते. गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा जर कोण मधला दुवा असेल ना त्याचं नाव यष्टीरक्षक आहे. यष्टीरक्षक कोणालाही बनून चालत नाही की घे ग्लोव्ज आणि कर यष्टीरक्षण करता येत नाही. ते त्याला सातत्याने सराव करावा लागतो. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज इथे वारंवार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकललाय. सीमारेषा पार. इथे तो चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सोलापूर संघाची धावसंख्या 1 फलंदाज बाद 26 धावा. 26 धावा झाल्यात. आपण यष्टीरक्षकांचं जे सांगत होतो की यष्टीरक्षक कसा असावा, काय करणारा असावा किंवा कशा पद्धतीने त्यांनी कामगिरी करायची असते. आपण यष्टांच्या मागे देखील आपण पाहतोय आदित्यजी मोडक आहेत CFO. त्यांचं मार्गदर्शन सातत्याने इथे खेळाडूंना मिळतं. इथे चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय. वाईड बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल. आता इथे जर तुम्ही अशा बोनस स्वरूपात धावा वाटल्या तर पुढे बनवताना तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता बोनस बंद. आता इथे फक्त
चांगली गोलंदाजी करावी लागेल. वा, इथे चांगला कमबॅक गोलंदाजाने केलेला आहे. म्हणजे गोलंदाजाने नाही तर प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळा किंवा आयुष्यामध्ये कुठल्याही घडामोडी घडत असतील त्यामध्ये देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. इथे कमबॅक तर झालाय. पहिले 2 चेंडू इथे निर्धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आपण पाहतोय. अवांतर नंतर निर्धाव आहेत. म्हणजे कमबॅक केलंय. पहिले 2 चेंडू हरकत नाही. सुरुवात खराब झाली परंतु शेवट खराब करायचा नाही, कारण शेवट देखील फार महत्वाचा आहे. 2 चेंडू इथे डॉट बॉल आहेत. इथे कलात्मक फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा भरकटलेला मारा आहे. वाईड बॉलचा कॉल आहे. इथे आता फलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलंय. वाईड बॉलची का होईना धाव येणं गरजेचं आहे. मैदानामध्ये धावा त्याच्यासाठीच आहे. क्षेत्ररक्षक धावा वाचवण्यासाठी आणि फलंदाज धावा बनवण्यासाठी. इथे मात्र साइड चेंज केली आहे. राईटम राऊंडच्या वरून राईटम ओव्हर द विकेटने इथे मारा केला जातोय. त्या दरम्यान चेंडू निर्धाव देखील आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 29. एक फलंदाज बाद 29. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय परंतु त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण असेल. धावसंख्या 30. 4.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या म्हणावी तशी वाढलेली नाहीये कारण गोलंदाजी तितकी अप्रतिम आहे. कर्णधाराचं कौतुक करावं लागेल सर. वाह, चांगलं यष्टीरक्षण आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पूर्णपणे पॅक टीम आहे ही कॉर्पोरेट संघ. ते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय विजय सर आहेत. नावातच विजय आहे आणि संघाला देखील विजय मिळवून देण्याची ताकद आहे. बघा काय क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. भन्नाट वेगाने इथे क्षेत्ररक्षक आला. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 मध्ये 31 म्हणजे 30 चेंडू हाताळले आतापर्यंत. एक फलंदाज बाद. जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा. ऐका चौकामध्ये रस्ते 4 इंद्रधनुषी रंगसा. याहून जास्त व्हरायटी कुठं आठवाणी अगनारीची खोडच भारी समाधानी ती होत नसे. परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचाही सोच असे. इथे समोरच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 32 धावा. 32 धावा झाल्यात. शेवटचे 5 चेंडू आहेत. सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल, अन्यथा कॉर्पोरेट संघ कधीच बाजी मारून जाईल. कारण ज्याप्रमाणे इथे मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाऊन दी. अरे देवा, बघा ही झेल घेण्याची जी पद्धत आहे ना ही पद्धतच मुळात चुकीची आहे. ही जी पद्धत आहे ना ही स्वदेशामध्ये वापरत नाहीत. ही विदेशामधली पद्धत आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, साऊथ आफ्रिकेचे, न्यूझीलंडचे खेळाडू असे उलट्या हाताने झेल घेतात. त्यांना तो सवय असते. तिथलं वातावरण वेगळं असतं त्यामुळे त्यांना ती सवय पडून जाते. आपण भारतामध्ये राहतो. आपण सरळ हातानेच झेलायचं. इथे कधी चकवा लागू शकतो आणि लागला. चेंडू हातातून निसटला. चौकार गेला. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. धावसंख्या होते ती 36 धावा. अशा प्रकारचं जर तुम्ही झेल घेण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला फार मोठा सराव लागतो. तुम्ही इझीमध्ये झेल घेऊ शकत नाही. आणि तो प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला देखील, परंतु हरकत नाही, ते प्रयत्न करावेच. ते चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 37 धावा झाल्यात. म्हणावी तशी तर बॅटिंग सोलापूर संघाची आपल्याला पाहायला मिळाली नाही. पाहूया गोलंदाजी किती धारदार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुपर डुपर हिट
असे फलंदाज देखील आहेत. गोलंदाजी अप्रतिमच आहे. इथे समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षकचा. इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. ती कॅप घ्या, कॅप घ्या, तुमची कॅप घ्या. थांबा, कॅप घ्या. कॅपला लागला तर 5 धावा जातील. एक चेंडू शिल्लक. वाह, काय गोलंदाजी आहे. पहिला डाव इथे संपुष्टात आलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सोलापूर संघाची धावसंख्या होतीये 39 धावा. 40 धावांचं लक्ष आहे. 36 मध्ये 40 कॉर्पोरेट संघाला बांधवावे लागते. चला आपण लगेच पुढील टॉस कडे जातोय. एका बाजूला आपण पाहतोय औंध संघ आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा पाहुणा संघ आपल्या भेटीला येणार आहे. मुंबई येथून आलेला हा संघ आहे. या ठिकाणी किसनजी शेणकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करून घेतोय. मुंबई विरुद्ध औंध. मान्यवर इथे उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न करतोय. पुढची मॅच असेल मुंबई विरुद्ध औंध. आलेत का दोन्ही संघाचे संघनायक? सर इकडे या तुम्ही. कॅमेऱ्यामध्ये सुंदर चित्र टिपलं जाईल. मान्यवर मध्ये असतील दोन्ही कॅप्टन्स बाजूला. चला, औंधचे संघनायक आलेत का? यावंच लागेल, न येऊन सांगणार कोणाला. मान्यवर आलेत म्हटल्यानंतर कॅप्टन येणार आहेत. 6 षटकांची मॅच. रूल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. इकडे इकडे या. कॅमेरामध्ये तुमचे चेहरे दिसले पाहिजेत. घरी गेल्यानंतर सांगता येईल की मी होतो आणि मी कॅप्टनच होतो. चला, इथे टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि मुंबई, आमची मुंबई इथे टॉस जिंकले. नाणेफेकीचा कौल जिंकला. सर जायचं नाही, थांबा, तुम्ही पण जायचं नाही. मुंबई संघाने टॉस जिंकलाय. फार दूरवरचा प्रवास इथे करून आलेले आहेत. नाशिकचा संघ आलाय, सोलापूर आलाय, आमची मुंबई पण आली आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग. गोलंदाजी करण्यामागचा निर्णय जो घेतलाय त्याच्या मागचं कारण काय? नाही, कारण असं काय नाही, पण डायरेक्ट खेळायचं, एन्जॉयमेंट. सगळे डायरेक्टच खेळणार आहेत, त्याच्यासाठी काय प्रवास वेगळा नाहीये. बरं ठीक आहे, हरकत नाही. परंतु हे नियोजन आयोजन, आता मुंबई म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी आहे. फार क्रिकेट खेळतात तिकडे. तर तिथून इथपर्यंत प्रवास केलाय तुम्ही, कसं वाटतं हे नियोजन आयोजन आपल्याला? खूप सुंदर नियोजन केलं ॲक्च्युली आणि खूप चांगलं, एकदम मस्त. प्लेयर पण छान खेळलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडासा उत्साह आहे खेळायचा. नक्कीच आम्ही प्रयत्न करूया जिंकायचा आणि जिंकू नक्कीच. नाही, जिंकावंच लागेल. आमची मुंबई त्या तयारीतच आलेली आहेत. चेहऱ्यांवरती स्मितहास्य दिसतंय. ही चमचमणारी ट्रॉफी आपल्याला मुंबईलाच घेऊन जायची आहे. परंतु कोणी जिंकू द्या, कोणी हरू द्या, जिंकणार फक्त एकच माणूस आहे आणि एकच संघ जिंकणार आहे, तो म्हणजे PNG. हा संघ इथे जिंकणार आहे. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आहे. लगेच आपण इथे औंध संघाकडे वळूयात. आपण पुणेकर आहात, आपण नेहमीच पाहुण्यांचं स्वागत करतो. इथे जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटच असतं फर्स्ट. बॅटिंगच करायचा निर्णय होता. किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल? 60-65चं टार्गेट आहे आमचं, की तेवढं तरी चेस करायला समोरच्याला हार्ड पडणारच आहे. तर मिनिमम 60चं टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही. नक्कीच. इथे फलंदाजीच करायची होती, इथे गोलंदाजीच करायची होती. त्यांचाच प्रश्न तुम्हाला देखील असेल. हे नियोजन आयोजन आपल्याला कसं वाटतंय? उत्तम आहे, काय सांगणार. म्हणजे गेले 7-8 वर्ष झाले आम्ही हा अनुभव घेतोय आणि दर वर्षाला हा अनुभव आणखी छान मिळतोय. म्हणजे काय म्हणतात ना, की लास्ट इयरला 5 स्टार असतील तर यावेळेला 7 स्टार झालेले आहेत त्याचे. तर ॲडमिन आणि बाकी सगळी जी मंडळी हे अरेंजमेंट करतात किंवा जी कमिटी टीम आहे, तर यांचे खरंच थँक्स, की आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळत असतो नेहमीच.
आणि या प्लॅटफॉर्ममध्ये दरवेळेला काही ना काही इन्क्रीज होतं, काहीतरी अपग्रेडेशन असतं. म्हणजे लास्ट इयरचं आम्ही बघितलं तर पिचला थोडे प्रॉब्लेम वाटत होते, पण इथं पिच उत्तम आहे. दरवर्षी नवीन वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आहेत आम्हाला. कमिटी टीमनी जे काही टीम्सला कलर्स वगैरे करून दिलेले आहेत, तर तेही एक छान नियोजन आहे, उत्तम आहे. एक प्रोफेशनलिझम मी म्हणतो की आतापर्यंत आम्ही फक्त कामात घेत होतो, तर खेळात पण आम्ही तो आणतोय आता. आणि याचा सगळा छान उत्तम म्हणलं उदाहरण म्हणायचं झालं तर आज ही सगळी मंडळी जमलेली आहेत. प्रत्येकजण आपापल्या कलर्स आणि जर्सीमध्ये आलेले आहेत. तर हे खूप छान नियोजनाचंच एक उत्तम उदाहरण आहे. फार मोठं विश्लेषण केलं, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लांब लचक पण एकदम सुंदररित्या त्यांनी विश्लेषण केलं. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आणि मान्यवरांचे विशेष करून आभार. चला आपण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी विवेकजी जोशी सरांचं शुभ आगमन आणि आगमनाचं इथे स्वागत केलंय फलंदाजाने. एक उत्तुंग आणि बहारदार टोला षटकार 6 धावेंसाठी. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग असा षटकार, 6 धावेने धावसंख्येचा शुभारंभ केलाय. काय बॅटिंग इथे सुरू केली जाते. स्ट्राईकला आपण पाहतोय तेजस आणि नॉन स्ट्राईकला आदित्य सर आहेत. तेजसने तेजस्वी कामगिरी केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून काढलाय. आपले इरादे स्पष्ट केलेत. पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागते. तेजसला ठाऊक आहे. सुरेख फटका इथे सजवलाय. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे अंदाज चुकला. जे काही वेळ ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये होताना क्षेत्ररक्षक जागेवरतीच उभे राहिले, म्हणजे ते चेंडूपर्यंत पोहोचलेच नाही. म्हणजे अंदाज इथे चुकीचा झाला. तेजस यांना असं म्हणावं लागेल, एक जीवदान मिळतंय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. पुढचा चेंडू सर 2 मिनिटं सर. ती क्षेत्ररक्षकांनी टोपी आतमध्ये ठेवली आहे बघा, ती बाहेर टाका किंवा हा चला आता चालू करू शकता. आठ धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे. 9 धावा. तीन चेंडू झालेत नाही का. जे एक चेंडू आम्ही इथेच तोपर्यंत झाला होता. इथे चौथा चेंडू मात्र डॉट बॉल असेल. 9 धावा झाल्यात. 40 धावेंचा पाठलाग आहे. हे पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कॉर्पोरेट संघ, या संघाला प्रत्येक वेळेसच विजयाची एक भूक असते आणि ती भागवण्याचा प्रयत्न सातत्याने हा संघ करतो. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. वाईड बॉलचा कॉल. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. बघा आपल्याकडे एकतर बॅलन्स कमी आहे, आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आणि खर्च डबल. हे करून चालणार नाही. खर्च डबल केला तर कर्जबाजारीच आणि त्यानंतर उसनं मागून खाणारा शेजारी असतोच. त्यामुळे आता खर्च इथे आटोक्यात ठेवावा लागेल. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च झाल्यात. 40 धावेंचा इथे पाठलाग आहे. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू
इथे देखील चेंडू डॉट बॉल जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे कॉर्पोरेट संघाची धावसंख्या होते, एकही फलंदाज बाद नाही, 11 धावा झाल्यात. जर लक्ष काहीसं आटोक्यात आहे. 40 धावांचा पाठलाग होता 36 चेंडूमध्ये, त्यामधल्या 11 धावा या पहिल्या 6 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आता शेवटचे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 29 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रशांत शिलवंत आपण पाहतोय नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकला तेजस आहे, ज्याने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार, उत्तुंग असा षटकार ठोकून काढला. इथे कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका, इथे चेंडू जाईल सीमारेषा पार, इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. ते कट अगदी परफेक्ट खेळला जातोय. स्क्वेअर कटचा फटका इथे सजवला जातोय. गॅपमध्ये चेंडू ढकलला की उरलेलं काम तुमचं आउटफील्ड करून देणार आहे. आउटफील्ड इथे फार सुंदर आहे. हे शिंदे हायस्कूलचं मैदान आउटफील्डसाठी फार सुंदर आहे. इथे कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही चेंडू आडण्याचा, तो सरळ निघून जातो. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे खेळून काढलेला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौका तेजस यांच्या बॅटमधून येतोय. क्या बात आहे. तेजसची तेजस्वी कामगिरी, या कामगिरीसाठीच तो ओळखला जातो. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 21 धावींची गरज आहे. 21 बनवायच्या आहेत, परंतु इथे जे चेंडू शिल्लक आहेत त्याच्या अगोदर तीच बनवण्याचा प्रयत्न असेल तेजस यांचा. इथे फुल टॉस, इथे सर्वात सोपा चेंडू टोलवायला दिला आणि त्यामध्ये नो बॉल. बोनस स्वरूपात 7 धावा. क्या बात है. हाय अँड हँडसम. गाणं वाजवलं जाईल पण आवाज थोडासा, नंतर आमचा पण आवाज तिथे इथे येऊन बंद केला जाईल. आपण शेवटच्या दिवशी करू ना धिंगाणा. पुढचा चेंडू, इथे देखील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अजूनही फ्री हिट कंटिन्यू आहे. वाईड बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 28 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे बॅलन्स फार कमी होता. तुम्ही जर खर्च डबल केला तर कर्जबाजारीच व्हाल. आता 28 चेंडू शिल्लक आहे आणि 13 धावा, म्हणजे काहीसं सोपं आव्हान. आणि त्यामध्ये फ्री हिटचा चेंडू अजून शिल्लक. स्ट्राईकला तेजस, तो मारणारच, मारलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे, झेल टिपलाय, परंतु फलंदाजाला धोका नसेल कारण फ्री हिटचा चेंडू होता तो. बघा नशीब एकदा साथ देतं, सारखं सारखं साथ देणार नाही. नशिबाची साथ इथे फलंदाजाला मिळालेली आहे. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू आहे. डिस्टन्स मात्र गाठलेलं नाहीये. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही 10 धावेंची गरज. अजूनही हे तिसरं षटक आहे. 26 चेंडू आणि 10 धावा. आदित्य सर आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत. फार मोठी जबाबदारी संघाचे संघनायक देखील आहेत. तीस झाल्यात, 10 करायच्यात. 26 मध्ये 10. बघा ही लीग पद्धतीची टुर्नामेंट आहे, त्यामुळे रनरेट देखील फार मोठा मॅटर आहे. मला रनरेट देखील शाबूत ठेवावं लागतं. जे विकेट बचावले तरी तुमचा रनरेट मध्ये वाढ होते. कमी धावांमध्ये जरी पराभव असला तरी सुद्धा काही हरकत नसते, परंतु जास्त जर डिफरन्स ठेवला तर रनरेट वरती इथे परिणाम होऊ शकतो आणि नंतर पॉइंट्स टेबल तिथे वरखाली काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करा. नो बॉल आहे कारण एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहे. बघा हेच मिड ऑनचे खेळाडू, ते सर्कल आहे ना, ते सर्कलच्या आतमध्ये थांबायचं आणि दोघंही बाहेर होते. गलती तूने भी की, गलती मैंने भी की, खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. आता बघायचं कोणाला आणि सांगायचं कोणाला.
नाही, हे असंच कधीतरी वावा बोलून उपयोग नाही, एकदाच कधीतरी होते. इथे फ्री हिट आणि इथे चौकार असेल, काय हरकत नाही. 4 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. फ्री हिटच्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणजे आदित्य सरांची बॅट देखील इथे बोलतेय, चौकारांची भाषा बोलते. तेजसनी मारलाय का? आदित्य सर तिथे उभे आहेत, मला वाटलं आदित्य सर मारतात. ओव्हर झाली ना, लगेच जागा बदलली. पटकन संपवायचे, रन रेट वाढवायचा आहे कॉर्पोरेट संघाला. गेल्या वर्षी सेमीफायनल पर्यंत गेले, यावर्षी फायनल जिंकायची आहे तुम्हाला. आणि प्रामुख्याने कॉर्पोरेट संघाला सतीश कुबेर सरांचा फार मोठा पाठिंबा असतो. गेल्या वर्षी मी ते बघितलेलं आहे. म्हणजे फायनल डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस ते म्हणले की मी जरी इथे फायनल डिस्ट्रीब्युशनला आलोय तरी माझा सपोर्ट कॉर्पोरेट संघालाच होता. तो संघ फायनली झाला नाही, परंतु हरकत नाही. इथे मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू जातोय. अजूनही 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज आहे. आदित्य सर इथे आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज आहेत. 23 बॉल बाकी आहेत का? बापरे, फार चेंडू शिल्लक आहेत. इथे आखूड टप्प्याचा चेंडू, वाईट बॉलचा कॉल आहे. इथे वाईट बॉल आहे. अजूनही 3 धावेंची गरज. 23 चेंडू मध्ये 3. पाहूया आदित्य सर कशा प्रकारे इथे या 3 धावा पूर्ण करतायत. आदित्य सरांनी अगदी चांगलं सूत्र हाती घेतलंय. ते अजिबात वरून खेळत नाहीत, ते एकेरी दुहेरी धावच घेत आहेत. त्यांना ठाऊक आहे आपल्याला इथे संयमच ठेवायचा आहे, कारण आपल्याबरोबर तेजस आहे, तो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. बिगिट खेळायचा आहे त्याला खेळू द्या, आपण सिंगल डबल स्कोर आर लेवल. 1 धावेची गरज आहे. कॉर्पोरेट संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. नो बॉल आणि त्यामध्ये 1 धाव, परंतु एकच धाव गृहीत धरली जाईल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. इथे सामना संपलाय. सोलापूर संघ नक्कीच चांगला खेळला, परंतु काहीशा चुक्या झाल्या, त्यामुळे इथे त्यांनी सामना गमावलाय. विजयी संघाचं अभिनंदन आहे आणि जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना पुढील मॅच साठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथेच द्या, सावलीतच. तिथे फार ऊन वाढलंय, इथेच द्या. विवेक जोशी सरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. आकर्षक अशी ट्रॉफी इथे आपण देऊन खेळाडूचा सन्मान करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच संघासाठी